धाव धाव काट्यांवरती, धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. धाव धाव काट्यांवरती, दूर दूर चाले वाट. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. असे तुझ्या जन्मी साता, अशी जन्माची ही गाठ. खेळ चाले नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. खेळ चाले नशिबाचा, भोग रोज तू परीक्षा. तुझ्या जन्माला लागली अशी अग्नी परीक्षा. अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा, अग्नि परीक्षा. असं देवघरात किती वेळ बसून राहणार? काही काळजी करू नका. कशी काळजी करू नको? किती वेळ झाला मोहित आणि राधाबद्दल काहीही कळलेलं नाहीये. यांच्याशी संपर्क झाल्याशिवाय मला मोहित आणि राधाचं काय झालं ते कसं कळणार? काय झालं असेल राधाचं? ती जिवंत असेल का मेली असेल? भावाच्या प्रती एवढा जोश दाखवला होता, ते काम करायला गेला होता, ते झालं का तसेच आलात हात हलवत? तुला काय वाटतं? मला दुसऱ्या पर्यायाची शक्यता जास्त वाटते. तू नेहमी वाईटच अंदाज का ग लावतो? मोहित भाऊ आहे, माझा भाऊ, आणि मी त्याला घेऊनच परत आलो. मोहित आला परत? मोहित परत आलाय, पण एकटाच. सावलीसारखी सतत त्याच्या बरोबर असणारी त्याची राधा काही त्याच्या बरोबर परत नाही आली. भाऊजी, अरे मन थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. काही महत्वाचं आहे का? हो, तसं महत्वाचंच. भाऊजी, आपल्या कंपनीचे शेअर्स कोसळले. दिवाळी निघायची वेळ आली कंपनीवर. अरे असं नाही होऊ शकत, आणि असं झालं तर रस्त्यावर येऊ आपण. ते तर येणारच आहोत. तुम्ही लवकरात लवकर काहीतरी हालचाल करा. अरे काय करू शकतो मी? कुठून करू पैशाची व्यवस्था? अरे तुला माहिती आहे किती लोकांचं देणं बाकी आहे ते? अरे साधे कामगारांचे पगार वेळेवर देऊ शकत नाहीये मी, आणि त्यात आता हे असे शेअर्स कोसळले. अरे आता कुठे वाटलं होतं की अख्खा बिझनेस माझ्या हातात येतोय म्हणून. माझ्या मार्गात कोणीच नाहीये. त्यात आता एवढं मोठं संकट कोसळलं. काहीतरी करायलाच हवं मोहन, ज्याने हा सगळा लॉस भरून काढता येईल आपल्याला. तरी बरं, माझ्या ह्या उपद्व्यापांबद्दल दादांना कळलं नाहीये ते अजून. आता ते माझी खरडपट्टी काढतील ती वेगळीच. काहीतरी करायला हवं मोहन, काहीतरी करायलाच हवं. काहीच सुचत नाही रे, काहीच सुचत नाहीये. मोहित, ए बाळा. आई, तू इथे? अरे तुझ्यासाठी इडल्या बनवल्यात आज पौर्णिमाने. तुला आवडतात ना म्हणून. चल खाऊन घे बरं. नाही आई, मला भूक नाही. असं करून कसं चालेल बेटा? मला लोकेश सांगत होता की तू अजिबात काही खाल्लेलं नाहीयेस म्हणून. काय अवस्था करून घेतलीयस तुझी? हा, मला कल्पना आहे रे, मला माहितीये तुझं राधावर किती प्रेम आहे ते, पण म्हणून हे असं वागून चालणार आहे का? तुला सांगू का, तू खाऊन घे बघू.
आणि लवकरच येईल आपली राधा. काही झालं नसणार आहे तिला. खरंच सांगते. तू खाऊन घे बरं हे घे. नाही नाही प्लीज, मला खरंच खरंच काहीच नको आता. बरं असं करतोस का? तू बाहेर चल. अरे 4 लोकांमध्ये बसलास वावरलास ना म्हणजे तुला बरं वाटेल. चल ना रे बाळा. आई प्लीज, मला थोडा वेळ एकटंच हो. माझी राधा गायब झाल्यापासून मला कशातच रस वाटत नाही. तिच्याशिवाय मला मला नाही. ठेवली का माहित फाईल. पौर्णिमा, हे काय लवकर आलात तुम्ही आज? का तुला काही प्रॉब्लेम आहे? हो तसं नाही, पण तुम्ही कधी लवकर येत नाही ना म्हणून विचार. हे बघ, माझी एक महत्वाची फाईल घरी राहिली ना, ती घ्यायला आलोय. बरं चला आला. मी तुम्हाला आता फोन करणारच होते. का? हो, मोहित भाऊजी आलेत मगाशी. काय? मोहित घरी आलाय? आणि राधा? राधाचा काहीच पत्ता नाही. काय झाले काहीच कळत नाही. मोहित भाऊजी खूप उदास झाले तो. अरे रे, खूप वाईट झाला. मोहित फार कोलमडून गेला असेल ना? हो ना, आल्यापासून स्वतःला खोलीत कोंडून घेतले त्यांनी. काहीच कळत नाही. राधावर किती प्रेम करतात तो मोहित भाऊजी. खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. मोहितनं राधाशी लग्न केलेलं मला कधीही आवडलं नव्हतं. एक अनाथ मुलगी ती, तिला सरळ सरळ सामंतांच्या घरात घेऊन येतो म्हणजे काय? याच्यामुळे 4 लोकांमध्ये आमची अब्रू गेली, छी थू झाली. 4 लोकांमध्ये ताठ मानेने वावरता येत नव्हतं. आता ते तरी टेन्शन गेलं. विक्रमराव, हीच वेळ आहे मोहितला बिझनेस पासून लांब ठेवायची. त्याला आपण राधाच्या दुःखातून बाहेर येऊच द्यायचं नाही. तो राधाच्या दुःखात जेवढा बुडाला असेल तेवढंच त्याचं कामात लक्ष लागणार नाही. आणि मग त्याचा प्रभाव कमी होऊन सगळा बिझनेसच आपल्या हाताखाली येईल. त्या आलाच आहात तर जेवणच जा. मी जेवण घेऊन येते. बरं ठीक आहे, तू वाढ जेवायला. अरे वा, म्हणजे माझ्या मनात होतं तसंच झालं तर. एनिवे, तुमचं नाव? राधा. ती जागा तुझ्यासाठी रिकामी आहे. या घराचं चित्र पुन्हा अपूर्ण झालंय. कुठं निघून गेलीस तू? ये ना, परत ये. आणि या घराचं चित्र पूर्ण कर. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. अग्नि परीक्षा. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. माझं काही चुकलं असेल ना तर मला वाटेल ती शिक्षा दे.
ती शिक्षा देण्यासाठी का होईना परत ये राधा. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. माझंच चुकलं. मी त्यावेळी तुला तिथे कड्यापाशी थांबवून फोन करायला जायला नको होतं. तिथून परत येण्यासाठी एकच वाट होती. त्या वाटेनं तू आलीच नाहीस. मी पुन्हा त्या कड्याजवळ आलो तर तू तिथे नव्हतीच. तर तुझी ओढणी फडफडताना दिसली त्या दरीच्या कशी. काय झालंय राधा? कुठं गेलीस तू? राधा परत ये राधा. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लीज परत ये. काय ग आत्ता जेवणाचं ताट कोणासाठी? हो हे आले. मग त्यांना म्हटलं की आलाच आहात तर जेवण करूनच जा. विक्रम आलाय का? त्याला बरं आज वेळ मिळाला कामात. असू दे असू दे. त्याला सांगितलंस का मोहित आल्याचं? हो सांगितलं. त्यांनाही राधाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. हो मोहित भाऊजींची खूप काळजी वाटते त्यांना. आई हो मोहित भाऊजी कसे आहेत? तुम्ही गेला होतात ना त्यांच्या खोलीत? कसा असणार ग तो पौर्णिमा? राधा म्हणजे जीव की प्राण त्याचा. प्राणच गमावलाय त्याने. म्हणजे बोलतो तो पण हरवलेला आहे ग पोरगा. समोर असूनही नसल्यासारखं. त्याला इतकं दुःख झालेलं मी कधीच बघितलं नाही ग. राधाचं गायब होणं खूपच मनाला लावून घेतलंय त्याने. आपण त्याला या धक्क्यातून कसे बाहेर काढणार आहोत ना देवच जाणे. अगं लोकेश तर सांगत होता की पोलिसांना तिथे एक डेड बॉडी सापडली. हा बघायला सुद्धा गेला नाही. परवारे सांगितलं की ही राधा असूच शकत नाही म्हणून. त्याच्या या बोलण्यावरनं विश्वास ठेवावासा वाटतो. दुसरीकडे पोलिसांनी सांगितलंय की या दरीत पडलेली एकही व्यक्ती जिवंत परत आलेली नाहीये. आपण काय समजायचं? काय झालंय आणि काय नाही बघवत नाही ग मोहितची अवस्था. अगदी वेडापिसा झालाय ग. त्याला या बिकट अवस्थेतून आपण कसं बाहेर काढायचं? आई हो नका काळजी करू. सगळं व्यवस्थित होईल. आणि आपलं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद आहेत ना त्यांच्या पाठीशी. देव इतका निष्ठुर नाहीये. राधा मिळेल लवकरात लवकर. तिला काहीच होणार नाही. हॅलो राणे, मोहित बोलतोय. राधाचा काही तपास लागला का? नाही पण तुम्ही शोध सुरू ठेवलाय ना? हा राणे प्लीज
मला कळवत चला. तुम्हाला माहिती आहे राधा माझ्यासाठी काय आहे ते. त्यामुळे काहीही जरी हाती लागलं तरी सुद्धा मला कळवत चला प्लीज. अग्नि परीक्षा राणी प्लीज मला कळवत चला. तुम्हाला माहिती आहे राधा माझ्यासाठी काय आहे ते. त्यामुळे काहीही जरी हाती लागलं तरी सुद्धा मला कळवत चला प्लीज. दादा काय हालत करून घेतलीस तू स्वतःची. अरे बघ जरा स्वतःकडे. राधाच्या विरहाने काय हालत झाली आहे तुझी. राधा गेल्याचं दुःख कळलं मला. तेव्हापासून अश्रूच थांबत नाहीत बघ माझे. दादा माझी राधा कुठे गेली असेल का मला सोडून. खूप मिस करतोय मी तिला. हे बघ काही होणार नाही आपल्या राधाला. तू म्हणतोयस ना ती परत येणार आहे, मग ती नक्कीच परत येईल. राधा गेल्याचं कळलं आणि खूप धक्का बसला रे मला. अरे राधा किती गुणी आणि किती साधी सरळ मुलगी, आणि तिचं तुझ्यावर किती प्रेम होतं. आणि मला कधी कधी प्रश्न पडायचा की किती एकमेकांचं प्रेम आहे तुमच्या दोघांवर. कोणी इतकं एकमेकावर प्रेम करू शकतं. राधाला मीही खूप मिस करतोय. पण तू काळजी करू नकोस. आपण राधाचा शोध घेत राहूया. राधा मिळेपर्यंत आपण शोध थांबवायचा नाही. मग वाटेल ते झालं तरी चालेल. आणि माझी खात्री आहे तुझं प्रेम खरं आहे ना, मग तुझं नक्कीच प्रेम तुझं ते राधाला परत घेऊन येईल. हो दादा मी राधाची वाट बघत राहीन जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मी आशा सोडणार नाही. झाले का परत दळभद्रीपणाचे धंदे सुरू? प्लीज मुक्ता, माझ्या आर्ट बद्दल काही बोलू नकोस. आणि नाहीतरी तुला आर्ट मधलं काय कळणार. सोड. मला जाणून नाही घ्यायचं नाही तुमचे ते दळभद्रीपणाचे धंदे. त्यापेक्षा थोडं बिझनेस मध्ये लक्ष घातलं असतं ना तर आयुष्याचं भलं झालं असतं. पुन्हा पुन्हा तेच तेच पुराण लावू नकोस मुक्ता. प्लीज. ठीक आहे, मला वाद नकोय अजिबात. मला सांगा त्या राधाचा शोध लागला का काही? कुठे आहे ती? प्रॅक्टिकली सांगायचं तर ती जिवंत असण्याची शक्यता फारच कमी. कारण त्या दरीतून आजपर्यंत एकही माणूस जिवंत आलेला नाही. आणि पोलिसांना एक बॉडी सापडली आहे, आणि ती राधाची असण्याची शक्यता जास्त आहे. पण तिची ओळख पटणं कठीण आहे. आणि इकडे मोहितला विश्वास आहे की राधाला काहीही झालेलं नाही, परत येणार. आणि मला वाटतंय मोहितच्या प्रेमात तेवढी ताकद आहे. राधा परत येणारच, कारण प्रेमात तेवढी ताकद असतेच असते. बरं, ठीक आहे, जाऊ दे.
तुम्ही मला जास्तच गोंधळात टाकलं. तुम्ही तुमची चित्र काढत बसा. पोलिसांनी सांगितले त्या गोष्टीवर विश्वास ठेवता येईल. राधा गेली असं म्हणायला जागा आहे. ती गेली असेल तर माझा मार्ग मोकळा. म्हणजे या घरात मी सोडून दुसरी कुठलीही सून नाही जी या घरावर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करू शकते. पौर्णिमा ताईकडून काही धोका नाहीये. म्हणजे माझं स्वप्न पूर्ण होईल. आता आपण मोहितला आपल्या ताब्यात घ्यायला हवं. म्हणजे त्याला हाताशी धरून आपल्याला विक्रम भाऊजींना शह देता येईल. साहेब, आपण कंपनीचा कारभार सोडल्यापासून हे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याआधी असे प्रकार घडणं शक्यच नव्हतं, कारण आपले पैसे आधीच बँकेत ठेवलेले असायचे. तुमच्याकडे बघून साहेब सगळे गप्प बसलेले. नाहीतर कर्ज वसुलीसाठी तुमच्या कंपनीवर किंवा घरावर कधीच जप्ती आणली असती.